मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट आणि हवामान बदलाचा मोठा फटका बसत असल्याचा मुद्दा काल पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला। मोसमी पिकाला हमीभाव मिळावा आणि नाफेड मार्फत खरेदी सुरू करावी अशी मागणी पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी विधानसभेत केली आहे। या ठिकाणी लक्ष घालावं। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मराठवाडा जर बघितलं तर एक मोसंबीचं फळबाग म्हणून मोसंबी मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात केली जाते, पण मोसंबीच्या बाबतीत तर त्या ठिकाणी गारपीट जर झाली तर मोसंबीचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होतं। मामा, या ठिकाणी संत्र्याची गॅजेटवरती नोंद होती, पण भुमरे साहेब रोजगार हमी फलोत्पादन मंत्री झाल्यानंतर मोसंबीची त्यांनी गॅजेटमध्ये नोंद केली, पण आपण या ठिकाणी मोसंबीसाठी नाफेड मार्फत आपल्याला हमी भाव देऊन कशी खरेदी दरम्यान या मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने नाफेड मार्फत खरेदी आणि हमीभावाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पावसाळी अधिवेशनात उपस्थित झालेल्या या मुद्द्याकडे राज्य सरकार काय भूमिका घेतं याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।